नमस्कार, मी आहे धनश्री. धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते. गणेश जयंतीनिमित्त खूप सुंदर रांगोळी काढणार आहोत. बघू शकाल 4 ते 4 टिपक्यांच्या रांगोळ्या आहे. खूप सुंदर 2 रांगोळ्या आहे. बघू शकाल. आता पूर्णपणे आपण तयार करून घेऊया. आणि चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून कळवा. आता बघू शकाल छानसं सुंदर गणपती काढून घेतलेला आहे. आणि आता ह्याच्या आतमध्ये मी स्किन कलर भरून तयार करून घेत आहे. आणि स्किन कलर भरून तयार करून घ्यायचा आहे. खूप सुंदर दिसणारी रंग आहे. देवासमोर तुम्ही अशा प्रकारे रांगोळी काढू शकाल. इतकी सुंदर, अगदी साधी सोपी पद्धतीत रांगोळी आहे. खूप सुंदर दिसणारी गणपती आहे आणि नजर लागेल इतकी सुंदर आहे गणपती. आणि आवडला असेल तर नक्की एक लाईक करायचं विसरू नका. नक्की एक लाईक करा. आणि चला आता पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहो. खूप सुंदर दिसणारी रांगोळी आहे. आणि आता दुसरी रांगोळी आहे, ते सुद्धा खूप सुंदर आहे. ते दाराबाहेर काढण्यासाठी खूप सुंदर आहे. आणि आता ही रांगोळी तुम्ही देवासमोर काढू शकाल. इतकी सुंदर आहे. देवासमोर अगदी छोटासा गणपती तुम्ही काढू शकाल. इतकी सुंदर, अगदी कमी टिपक्यांचं सुंदर रांगोळी आहे. बघू शकाल दोन्ही बाजूला पाय करून घेतलेला आहे. आणि आता छानसं सुंदर डिझाईन तयार करून घेतलेलं आहे. आणि आता ह्याच्या आतमध्ये गुलाबी रंग भरून तयार करून घेत आहे. दोन्ही पायांच्या आतमध्ये मी हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे. आणि आता पूर्णपणे आपलं रंग भरून तयार करून घेऊया. आता बघू शकाल हिरवा रंग भरल्यानंतर किती सुंदर नजर लागेल इतकी सुंदर दिसणारी गणपती आहे. खूप सुंदर आहे. अगदी छोटीसं छान गणपती. आणि आता पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेऊया. गणपती तयार झालेला आहे. बघू शकाल आता किती सुंदर दिसत आहे. गणेश जयंतीनिमित्त तुम्ही ही रांगोळी काढून बघा, आवडेल तुम्हाला नक्की. आणि आता पूर्णपणे आपण हिरवा रंग भरून तयार करून घेतलेला आहो. आणि आता त्यानंतर आपल्याला पांढरा रंग, खालच्या बाजूला पांढरा रंग भरून तयार करून घेतलेला आहे. आणि रेष ओढून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला गणपतीचे सोंड काढून तयार करून घ्यायचं आहे. आणि आता तयार करून घेतलेला आहे. आणि आपल्याला दात काढून घ्यायचा आहे. आणि एक तुटलेला आणि एक आपल्याला सरळ दात काढून घ्यायचा आहे. 2 दात काढून तयार करून घेतलेला आहे. आणि आता अगदी बारीक रेष ओढून घेत आहे. आणि वरच्या बाजूला आपल्याला 2 डोळे तयार करून घ्यायचं आहे. आणि आता जानवर काढून तयार करून घेतलेला आहे. आणि आता बघू शकाल किती सुंदर आपला गणपती तयार झालेला आहे. आणि आता 2 डोळे करून आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. आणि आता छानसं सुंदर आपला डोळे तयार झालेला आहे. आणि आता वरच्या बाजूला छानसं सुंदर डिझाईन तयार करून घेतलेला आहे. आणि मध्ये सेंटरमध्ये काळा रंग डोळ्यांच्या आतमध्ये टिपक्या ठेवलेला आहे. आणि त्यानंतर वरच्या बाजूला मी किरीट काढून तयार करून घेत आहे. 2 पानाचे आकार तयार करून घेतलेला आहे. मध्ये सेंटरमध्ये एक गोलाकारचे डिझाईन तयार करून घेतलेला आहे. आणि आता दोन्ही बाजूला आपल्याला हात तयार करून घ्यायचा आहे. आणि आता एक हात तयार करून घेतलेला आहे. दुसरी हाताच्या आतमध्ये आपल्याला मोदक तयार करून घ्यायचा आहे. आणि आता ह्याच्या आतमध्ये सुद्धा आपल्याला रंग भरून तयार करून घ्यायचा आहे. मोदकच्या आतमध्ये व्हाईट कलर भरून तयार करून घेतलेला आहे. दोन्ही आपला तयार झालेला आहे. बघू शकाल तुम्ही वरच्या बाजूला मी लाल, हिरवा आणि गुलाबी रंग भरून तयार करून घेत आहे. आणि आपला किरीटसुद्धा तयार झालेला आहे. किती सुंदर आपला गणपती तयार झालेला आहे. कशी वाटली तुम्हाला? आवडलं असले तर नक्की एक लाईक करायचं विसरू नका. आणि आता पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहो. बघू शकाल किती सुंदर आपला किरीट दिसत आहे. आणि आपला गणपतीसुद्धा नजर लागेल इतकी सुंदर दिसत आहे. आणि आता ही रांगोळी पूर्णपणे तयार झालेला आहे. आपला गणपती किती सुंदर दिसत आहे बघू शकाल तुम्ही. आणि दुसरी आहे 3 ते 2 टिपक्यांचं. ही दाराबाहेर तुम्ही काढू शकाल. इतकी सुंदर आहे. मध्ये सेंटरमध्ये गुलाबी रंग भरून तयार करून घेत आहे. आणि पूर्णपणे मी लाईट गुलाबी रंग घेतलेला आहे. राणी कलर आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही रंग घेऊ शकता. आणि आता पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहोत. आणि आता वरच्या बाजूला मी जास्वंदी फुलांच्या पाकळ्या काढून तयार करून घेत आहे. पूर्णपणे आपल्याला सर्कल आकाराने फुलांच्या पाकळ्या काढून घ्यायचं आहे. आणि आता ह्याच्या आतमध्ये लाल रंग भरून तयार करून घेत आहे. आणि चॅनलवर नवीन आला असले तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करायचं विसरू नका. आणि तुम्हाला रोज नवीन नवीन रांगोळी बघायला मिळतील. बेल आयकॉनवर नक्की प्रेस करा. चला आता पूर्णपणे आपण ही रांगोळी तयार करून घेऊया आणि रंगसुद्धा भरून तयार करून घेऊया.
आता पूर्णपणे आपला ही रांगोळी तयार झालेला आहे आणि अगदी छोटासा गणपती काढून घेतलेला आहे आतमध्ये. किती सुंदर दिसत आहे. थँक्यू. बाय बाय.